नमस्कार. सध्या मी कोथरूड परिसरामध्ये आलेली आहे आणि कोथरूड परिसरामध्ये सदा ना कदा वेगवेगळ्या गोष्टींचा त्रास होत राहतो. तसंच सध्या मी प्रभाग क्रमांक 10 मध्ये आहे आणि इथं माझ्या मागे तुम्ही बघू शकता बऱ्याच महिला उभ्या आहेत, कारण की इथं एक महानगरपालिकेचं वॉशरूम आहे जे बऱ्याच दिवसांपासून बंद आहे आणि याचा त्रास ह्या इथं राहणाऱ्या किंवा या ज्या वस्तीतल्या महिला आहेत त्यांना होतोय. आपण त्यांच्याकडून बोलून जाणून घेऊया. ताई, काय झालंय, कधीपासून हे वॉशरूम आहे इथं, तुम्हाला काय त्रास होतो याचा? नमस्कार, मी मंगल दादाराव सोनटक्के. माझ्याकडं म्हणजे अशा तक्रारी बऱ्याचशा आहेत, परंतु मी स्वतः डोळ्यांनी बघितलं. जेव्हा इथं दळण वगैरे घेऊन येतात महिला, तर इथं काही पुरुष उभ्यानीच लघवीशंका करतात किंवा पलीकडच्या बाजूला करतात. मग हे जे सरकारने कोट्यवधी खर्च करून सनी टॉयलेट तयार केलेले आहे त्याचा काहीच फायदा नाही. तर माझं असं म्हणणं आहे की त्याचा पुनर्विकास व्हावा. आजी, तुम्ही बोलत होता की तुम्हाला याचा त्रास होतोय किंवा म्हणजे इथं येणाऱ्या जाणाऱ्या त्रास होतो आम्हाला. काय त्रास होतोय तुम्हाला? ठेवायला आलं हा. इथं लघवी करत असते ती घाण वास येतो इथं. आमची कशाची सोय नाही इथं. किती वर्षापासून आहे हे? 25-26 वर्ष झाले. पहिल्यापासून बंदच आहे का चालू होतं? चालू होतं, आता सध्या बंद आहे, पण वास येतो खूप वास येतो. पण वास येतो. येणं जाणं त्रास होतो. तुमची काय मागणी आहे मग या गोष्टी? आणि इथं बचत गट आहे आमचा, आणि बचत गटासाठी इथं हॉल वगैरे आम्हाला उपलब्ध करून द्यावा, आणि इथं जी घाण दुर्गंधी येते त्याचा पण बंदोबस्त करावा. ताई, अजून तुम्ही सांगितलेलं की अजून 2-3 बाथरूम म्हणजे मागच्या साईडला पण आहेत महानगरपालिकेचे, तर त्याचा पण असाच त्रास आहे? त्याचाही तसाच त्रास आहे. तसाही इथं जसा आहे तर त्रास. आता इथं काय दिलेलं आहे बघा, इथं अन्न तर इथं कचरा कोणी टाकू नये. इथं बघा बरं कशी घाण आहे, कसा त्रास होणार नाहीये. अशाने जनता आपली हे होईल ना, आजारी पडेल ना. मग काय मागणी आहे तुमची या गोष्टीवर? तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला इथं फक्त एखादी अंगणवाडी म्हणा किंवा महिला बचत गटांना काहीतरी एखादा हॉल वगैरे, किंवा आमचा काही कार्यक्रम असेल तर आम्हाला एखादा हॉल द्यावा इथं. आमची हीच मागणी आहे. जर रात्रीच्या वेळेस वगैरे इथून जाताना समजा रात्रीचं तुम्ही दळण वगैरे घेताय तर तेव्हा कसा त्रास आहे इथं? इथं काही जेंट्स आपल्या इथं टॉयलेटला थांबलेले असतात, ते आम्हाला योग्य वाटतं का? ते लेडीजसाठी तर नाही हे योग्य. आणि महानगरपालिकेने इथं म्हणजे याच्या आधी सुद्धा कधीच आलेले नाहीये बघायला, म्हणजे पाहणीशा करायला या सगळ्या गोष्टी? नाही 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 नाही. आता जवळजवळ ह्या टॉयलेटला 10 ते 15 वर्षाला बंद आहे टॉयलेट. आता ह्याचं काहीतरी करून द्यावं. आम्हाला पाळणं घर तरी हवंय, किंवा एखादी अंगणवाडी द्या, किंवा एखादं काय म्हणतात त्याला सभागृह द्या त्या जागेवरती. त्याचा जेणेकरून आम्हाला काहीतरी त्याचा उपयोग होईल. काय म्हणत होतं, तुमचं काय म्हणणं होतं याच्यावर? समाज मंदिर करून द्यावं आम्हाला तिथं. इथं वस्तीसाठी काहीच नाहीये. एवढं आमची वस्ती आहे ना. इथे आता हा सगळा कामगार वर्ग आहे, सगळे घरकाम करणाऱ्या महिला आहेत. तर शासनाने एक पाळणा घर योजना काढलेली आहे असं आम्ही ऐकले किंवा बघितले, म्हणजे न्यूज वगैरेला. तर ते सुद्धा होऊ शकतं, ह्या महिलांची ती सुद्धा सोय इथं होऊ शकते, की जेणेकरून त्यांचे काम ते करू शकतात. काय तुम्ही जसं सांगितलं की आता नगरसेवकासाठी तुम्ही सुद्धा इच्छुक उमेदवार आहात किंवा अजून पण इथे बरेच लोक असतील, तर मग या सगळ्या जर तुम्ही म्हणजे आता निवडणुकीच्या म्हणजे माध्यमातून जर तुम्ही विचार करायला गेलं त्या वेळेमध्ये, तर तुम्ही काय करणार या एरियासाठी जर तुम्ही निवडून आल्या तर? ऑलरेडी मी एक समाजकार्य म्हणून सनी काम करत आहे, पण जर मला संधी मिळाली तर मी त्याचं सोनं नक्की करील. आणि माझ्याकडे आर्थिक बळ जरी नसलं तरी मी ह्या महिलांसाठी घरापर्यंत त्यांचे प्रश्न जाऊन सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन, मला जर संधी मिळाली तर. मग आता एक शेवटचा प्रश्न की तुमची काय शेवटी महानगरपालिकेकडून तुम्ही याच्या आधी पण म्हणजे तुम्ही म्हणल्यात की तुम्ही मागण्या केलेल्या आहे या गोष्टीच्या, पण आता जर महानगरपालिकेनं अजूनही या गोष्टीवर लक्ष नाही दिलं तर मग पुढे काय करणार सगळ्या महिला मिळून? जर याच्यावर समजा नाही लक्ष दिलं तर आम्ही मोठं आंदोलन महानगरपालिकेला घेऊन जाऊ आणि याचा जबाब विचारू त्यांना की याचं काय करायचं. जसं की आपण पाहिलेलं आहे की इथं हा जो महानगरपालिकेचे जे बाथरूम आहे याचा त्रास इथं ह्या म्हणजे या वस्तीत असलेल्या सगळ्या महिलांना होतोय, आणि तरी सुद्धा महानगरपालिकेला सांगूनही या गोष्टीमध्ये कोणाचंही लक्ष नाही. म्हणजे आता तर ही बातमी झाल्यानंतर किंवा या महिला ऑन कॅमेरा येऊन बोलल्यानंतर तरी आता महानगरपालिका या गोष्टीमध्ये लक्ष देतीये नाही देते ते आपण नक्कीच बघूया. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज.मी मृदुला नारळे, पुणे.